राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पवारांना खोकला आणि श्वसनाचा त्रास जाणवत होता। या संदर्भात डॉक्टरांनी पवारांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं। यावेळी रुग्णालयात सुप्रिया सुळे, सदानंद सुळे, रोहित पवार आणि पवारांचे वर्गमित्र विठ्ठल मणियार हे दाखल होते। दरम्यान सुप्रिया सुळेंनी स्टेटस ठेवून शरद पवारांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती दिली आहे। फिजिकल एक्सर्शन झाल्यामुळे छातीत कफ झालेला आहे, म्हणजे छातीत थोडंसं कंजेशन आहे आणि आम्ही योग्य त्या तपासण्या पाठवलेल्या आहेत आणि ट्रीटमेंट चालू आहे। आता कंडिशन एकदम स्टेबल आहे आणि तपासणी आल्यावरतीच आम्हाला जे काही त्याच्यात बदल करायचा असेल ते बदल करू। किती दिवस आता तपासणीचे रिपोर्ट आल्याशिवाय आम्ही आता काही सांगू शकत नाही। आता कंडिशन स्टेबल आहे आणि तपासणीचे रिपोर्ट आल्यावरतीच आम्ही पुढची ट्रीटमेंट काय बदल करायचं ते ठरवू। गेल्या 12-13 दिवसामध्ये फिजिकल स्ट्रेस म्हणजे तुम्ही बघितलं असेल, पवार साहेब स्वतः बऱ्याच ठिकाणी जात होते, लोकांना भेटत होते, त्याच्यामुळे थोडासा स्ट्रेस आला आणि आपण ज्याला कंजेशन म्हणतो म्हणजे कफ हा थोडासा काही प्रमाणात तिथं झालेला आहे। आता पुढच्या काही वेळामध्ये रिपोर्ट्स येतील। माझ्या अंदाजाने इथंच 1-2 दिवस ठेवलं जाईल आणि गाडीलीच त्यांच्या प्रायव्हेट गाडीने मुंबईला साहेबांना त्या ठिकाणी नेलं जाईल। त्यांना कृपा करून इतर पेशंटच्या हितासाठी इथं कुणीही गर्दी करू नये। दरम्यान यावर मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले आपण पाहूया। कदाचित आता या ज्या काही सगळ्या घटना झाल्या त्याच्यामध्ये बराच स्ट्रेस हा झालेला असू शकतो त्यांना, पण मला विश्वास आहे की त्यांची तब्येत ठीक होईल आणि आमच्या सर्वांच्या प्रार्थनाही त्यांच्यासोबत आहेत, आमच्या शुभेच्छाही त्यांच्यासोबत आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते अतिशय नीट बरे होतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।